वरती न होताना आपण पाहिलीत. चला मॅचला सुरुवात. चला सचिन सपकाळ आधीच्या मॅचच्या मॅनेजमेंटसाठी यायचंय. आवळण संघाचा सचिन सपकाळ 5 चेंडू 12 धावा. सचिन सपकाळ आपल्यापर्यंत आवाज पोहोचला असेल तर मॅनेजमेंटचं नामांकन घ्यायला यायचंय. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. पंच मात्र वळतात, 2 हात हवेमध्ये समांतर करतात आणि दर्शवतात. पहिलाच बॉल या ठिकाणी हाताळला गेला, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर निखिल जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले, स्टिअर करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी चांगल्या रीतीने पाहायला मिळालेत, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी रोखली जात नाहीत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचते आहेत घोडे पारुड या संघाची धावसंख्या आहे 2. एक बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 षटकार आणि 35 चौकार आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलेले आहेत. सुधीर मैदानावरती पुन्हा गोलंदाजी स्ट्राईकिंगवरती आहेत. गॅबेलचा बॉल आपण पाहिला तर हवेमध्ये आहेत. जेलची संधी त्या ठिकाणी डायरेक्ट हिटची संधी होती. 2 संधी एकाच बॉलवरती निर्माण झाल्या होत्या, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर पुढे हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. त्या ठिकाणी 1 रन घेतली जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 1 ने मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपला. स्ट्राईकिंगवरती निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वाईट हाताळला, त्याच्यानंतर सिंगल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र घाई करतात थोडीशी. चेंडू मात्र आपण पाहिलं तर सीमारेषेच्या लगत चाललाय. चेंडूचा पाठलाग सुरू झाला आहे. अंतिम श्रेणी बॉलला मात्र मध्ये ढकललाय. 2 धावा आहेत. त्या 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. पहा ऍक्शन रिप्ले. स्विच हिटचा पटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, थोडासा अतिघाई म्हणता येईल, फेकण्याचा प्रयत्न होता बॉलला, परंतु हातामधून बॉल निसटत असताना ह्या 2 धावा मिळाल्या. पुन्हा स्विच हिटचा फटका खेळलाय. परफेक्टली गॅप मध्ये ढकललाय बॉलला आणि बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. निखिल जाधव यांच्या बॅटमधून चौकार. 4. धावा फलकावरती 9 धावा. सचिन सकपाल मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच पुरस्कर्ते आहेत. ओहो, फटका छान खेळला पुन्हा एकदा. निखिल जाधवच्या बॅट मधून फटका तर सजवला गेलाय. 1 रन त्या ठिकाणी मात्र मिळत असताना पाहायला मिळत आहेत. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. 5 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 11 धावा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. रुले वर्सेस घोडे पारुड या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. शेवटचा बॉल. गॅबेलचा बॉल देखील आपल्याला पुन्हा चांगला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटची संधी त्या ठिकाणी निर्माण केली होती, परंतु डायरेक्ट हिट नाही झाला. यस, पंच बाईचा इशारा घोषित करतात. बाईच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या मात्र 12 विदाउट लॉस आतापर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. संतोष आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत, त्यांचे आपण मनोगत आहे ते ऐकणार आहात. या पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारच्या हालचाली घडल्या त्याबद्दल. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक नंतर चर्चा. निश्चित स्वरूपामध्ये धनंजय आपण जर बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमकता काय आहे ते निखिल जाधव यांनी दर्शवली आहे. स्विचचे फटके बघितले, मैदानाच्या चौफेर आपण फटकेबाजी बघितली आहे आणि पहिली ओव्हर जर बघितली तर बॅटिंग करणारी टीमच्या हितामध्ये गेली आहे.
येस डेफिनेटली. आणि दुसरी गोष्ट मैदानावरती महत्वाची काय होती घोडे परुड संघासाठी, विकेट नाही आली. गोलंदाजी करणाऱ्या संघाला काय करावं लागलं तर थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स आता द्यावा लागणार आहेत. कारण की इंटरव्ह्यू ज्यावेळी घेतला होता त्यावेळी एकाच गोष्टीवरती चर्चा झाली होती की निखिल जाधव यांची विकेट आहे ना ती प्राइसलेस विकेट आहे, बहुमूल्य विकेट आहे. तिच्यासाठी प्रयत्न मात्र मैदानावरती तिच्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी हवेमध्ये बॉल आहे, चेंडूला मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक धाव घेतला, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. निखिल मात्र रनिंग बिटवीन द विकेट वेगाने दाखवत असताना पाहायला मिळतोय. म्हणून चर्चा एकाच गोष्टीची झाली होती की निखिल यांची महत्वाची विकेट आहे. दुसऱ्या बाजूला रुलेज संघ, मग रुलेज संघाला काय करायचं आहे? रुलेज संघ ज्या रुलावरून आतापर्यंत चाललेला आहे त्याच ट्रॅकवरती त्यांना थांबायचं आहे, तिथूनच त्यांना जायचं आहे. पण मध्ये मध्ये काही अडचणी आहेत, मध्ये मध्ये काही अडचणी त्यांना दाखवायच्या समोरच्या टीमला, तिथून त्यांना विकेट घ्यायच्या आहेत. अडचण तर तेच आहेत की विकेट घ्यायच्या आहेत. विकेट घेतला तर मी म्हणेन योग्य ट्रॅकवरती रुले हा संघ आहे ना तो चालताना पाहायला मिळेल. धफलकावरती धावा 14, 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. षटका दरम्यान पुढचा बॉल, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी घडलंय काय, मैदानावरती विकेट जाऊ शकतायत. धावच्या स्वरूपात आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. विकेट डाऊन, गॉन. आपण पाहिलं तर बाकपूटला गेलं का तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रदीप शिंदे देखील काही कमी नाहीत, तेही मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. आमचीही चांगली गोलंदाजी आहे, माझ्याकडे चांगले ॲक्शन आहेत, अँड कॉम्बिनेशन त्यांचंही मात्र चांगल्या पद्धतीने राहिले गेलेले आहेत. आणि प्रदीप शिंदे आपल्या हाईटचा फायदा आहे ना तो फायदा मैदानावरती घेण्याचा प्रयत्न करतायत. कुठेतरी पाहिलं तर निखिल आतापर्यंत जकडून ठेवलेलं पाहायला मिळते. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवला नाही, कोणताही चेंडू असा चुकीचा दिला नाही की ज्याच्यावरती चौकार षटकांची मोहर येईल. यस डेफिनेटली प्रयत्न करावा लागतील प्रदीप शिंदेच्या अगेन्स्ट. प्रयत्न केलाय तिथून मात्र हवेमध्ये खेळलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय का, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरतून. आता जास्तीत जास्त स्ट्राईक जी आहे ती स्ट्राईक निखिल जाधव आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याचंही प्रमुख कारण आहे की मोठी फटक्यांची आतिषबाजी त्यांना मैदानावरती करायची आहेत. सर्वस्वीपणे जबाबदारी आहेत, ती जबाबदारी मात्र निखिल जाधव त्या ठिकाणी मात्र स्वीकारत आहेत. धावा धफलकावरती आहेत 16 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.4 ओव्हर्स. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. निखिल असेल, फुलटा चेंडू होता, त्याला मात्र दिशा दिली, चेंडू जातोय स्कोरले क्षेत्रामध्ये. हा येतोय खणखणीत दणदणीत षटकार. डीजे .30 आणि जास्तीत जास्त मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये निखिल जाधव यांची षटकार असू शकतात. सचिन जे होते दाबे मोहन संघाचे याचे सुद्धा खूप षटकार, म्हणजे 12 ते 15 षटकार. त्याच्यावर बाकीचे निखिलचे सुद्धा भरपूर सारे षटकार पाहिले. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होत आहे. खराब चेंडू दिला होता, लोअर फुलटा त्याचा समाचार घेतला. खराब चेंडूचा समाचार घेणं हे क्रिकेटचं समीकरण संबोधलं जातं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र हो एव्हरी ऍक्शन दिअर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ज्या वेगाने चेंडू फेकला होता त्याच वेगाने चेंडूला देखील बाहेर फेक लागलं. फक्त तुमचा इम्पॅक्ट चांगला असायला हवा. चेंडूचा आणि बॅटचा संबंध, स्वीटचा साऊंड जो कानावरती ऐकायला मिळतो ना तो म्हणजे त्या चेंडूवरती उमटलेली मोहर, अर्थातच षटकार. इथे मात्र निखिल यांच्या बॅटमधून येतोय पॉवरफुल, दमदार, ताकदभरा षटकार. डीजे
गेअर जो आहे गेअर आहे तो गेअर चेंज करण्याचा प्रयत्न होतो. सुरुवातीला फर्स्ट गेअर, त्याच्यानंतर सेकंड गेअर आणि आता सेकंड गेअर चेंज करून थोडासा टॉप गेअर वरती जाण्याचा प्रयत्न निखिल जाधव करतायत. 10 चेंडूमध्ये निखिल याने 24 धावा बनवल्या आहेत. संघाच्या 2 षटकांमध्ये 28 धावा आहेत. म्हणजे वैयक्तिक 24 धावा तर निखिल यांच्याच आपल्याला पाहायला मिळतात या इनिंग मध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. रुले वैभव संघाला असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये थोडासा चांगल्या पद्धतीने चालला होता. दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट आली, तिथूनही चांगल्या पद्धतीमध्ये आला होता. परंतु या मोठ्या फटक्याने आता मॅच मध्ये आणखी रूपरेषा बदलणार आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क्स वरती गोलंदाज दाखल होत आहेत. विवेक शिंदे यांना आपण पाहतायत. पुढे एकदा विवेक संच सज्ज होताना पाहायला मिळत आहे. अक्रॉस द लाईन घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षण त्यांनाच असेल, झेल होणार का पाहणं गरजेचं असेल. वन बॉल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमा रेषेलगत तितकाच ताकदीचा थ्रो येणं गरजेचं होतं. पण तो थोडा फासला गेला, दुहेरी धाव अर्जित केली गेली आणि रनिंग बिटवीन द विकेट. कोणती चुकी करत नाही. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि थोडंसं मैदानामध्ये घालीन टांगण लोटांगण थोडंसं पाहायला मिळालं. थोडंसं अनबॅलन्स झाला आणि दुहेरी धाव नक्की अर्जित केले गेले. धावसंख्या 2 ने वाढवतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 2 नाही 3 आल्यात. कारण की स्ट्राईकला निखिलला पण जायचं होतं. स्ट्राईकला खास करून निखिल जाधवला जायचं होतं. त्यामुळे 3 धावा घेतल्या गेल्या आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 31. 31 एक गडी बाद. 2.1 चेंडू देखील संपला. स्ट्राईक एनवरती निखिल जाधव ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सिमेंट कॉन्क्रीटची ही विकेट आपल्याला खास करून पाहायला मिळतात. याच मैदानावरती आपण पाहिलं तर काही बॉल आहेत जिथे गुडलँड पीक आहेत, तिथून काही बॉल पडल्यानंतर खाली राहतात, काही बॉल उचली घेतात, अनपेक्षित बाउन्सही होतोय. त्यामुळे ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. विकेट ओळखणं गरजेचं आहे आणि तिथून मात्र पिक करणंही गरजेचं असणार आहे. 22 यार्ड लाईव्ह टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेचं आपण पाहतात प्रक्षेपण. लेग स्टंपच्या बाहेरची दिशा आहे, थोडीशी लाईन भरकटलाय. पंच वळतायत, एक्सरसाइज करतात आणि दर्शवतात. यस डेफिनेटली व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 32 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.2 ओव्हर्स. 2.2 चेंडू देखील संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 32. अजूनही विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानावरती येणं शेष आहे. निखिल जाधव पुण्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती विवेक शिंदे यांना आपण पाहतायत. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. फटका क्लासिकल खेळलाय. कडक स्ट्रोक आहे. बॅट मधून आवाजही चांगला आलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल जाधव यांच्या बॅट मधून पॅटर्न स्ट्रोक, षटकार. स्ट्रोक आहेत आणि त्या झोन मध्ये जास्तीत जास्त तो फटके खेळत असतो. आजही आपण भरपूर फटके त्याच झोन मध्ये पाहिलेले आहेत. निखिल प्रयत्न स्विचिटचा झालाय, अपील झालाय, पॉजही झालं होतं. आता चर्चा आहे त्या गोष्टीची, परंतु नाही, बॅटला नाही बॉल लागला हेच मात्र पंच दर्शवत आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट आहे त्याच्यामुळे अपील तर होणार. निखिल जाधव यांच्या प्रत्येक बॉलवरती तिथून अपील तर करणार खेळाडू. विवेक शिंदे यांना आतापर्यंत पाहिलं तर बॉल फेकून झालं 4 धावा धावफलकावरती 10 खर्च केल्यात. 38ला 1 विकेट आहेत. 13 बॉल आतापर्यंत फेस केलं. 30 वरती बॅटिंग करतायत. अजूनही येणारे 2 बॉल मात्र महत्वाचे आणि निर्णायक बॉल असणार आहेत. पाहूयात. विवेक शिंदे ओव्हर द विकेटने. ओहो, निखिल बॅटच्या रडार मध्ये आला आणि रडार मध्ये आलेला बॉलला मात्र नाही सोडणार. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. निखिल जाधव यांच्या बॅटमधून आणखीन एक घणागती प्रहार, षटकार. साठी उत्तुंग सिक्सर मात्र मैदानावरती खेळला गेलाय. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये आतापर्यंत 36 धावा ह्या बॅटिंग मध्ये मात्र बनवल्यात, खास करून निखिल जाधवने. आणि टीमची टोटल धावसंख्या आहे 44. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत संपूर्ण आजच्या दिवसामध्ये 107 धावा या खेळाडूच्या नावावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. मॅचेस 3 मध्ये 260च्या स्ट्राईक रेटने. फुलटस बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे आले, स्टेप आउट केलं. निखिल जाधव यांच्या बॅटमधून आणखीन एक कडक स्ट्रोक. 6 धाव्यांसाठी धावा धावफलकावरती लगावल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा झाल्यात आणि 42 धाव्यांवरती मात्र पाहायला
खेळ संपला 50 धावा धावफलकावरती लगावल्यात निखिल यांचा. आधी आपण पाहिलं तर उल्लेख दाखवला आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये निखिलने कसा खेळ केलाय पहा स्क्रीनवरती. मॅचेस 3 रन 113 बॉल 42 चौकार 7 षटकार 11 50 अजून नाही झाला परंतु आता जवळपास आहे. स्ट्राईक रेट 269चा स्ट्राईक रेट आहेत आणि एव्हरेज 113. बेस्ट स्कोर आहे 47 धावा बेस्ट स्कोर आहेत. आता तिथे जवळपास पोहोचलेला आहे निखिल. 42 या मॅच मध्ये बनवल्यात. पहिल्या मॅच मध्ये 47 बनवलं होतं या खेळाडूने. सिंगल घेऊन मात्र दुसऱ्या एंडला जाऊन थांबणार निखिल यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न मैदानावर नव्हतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर घोडे पारुड या संघाची धावसंख्या आहे 51 51 लॉस ऑफ 1 विकेट. पार्टनरशिप पहा या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 37 धावा ज्यामध्ये 8 बॉल मध्ये 31 धावा बनवल्यात निखिल जाधवनं. राहुलनं 3 चेंडूमध्ये पास केल्यात. हे कॉन्ट्रीब्युशन आहे या दोन्ही खेळाडूंचं इम्पॉर्टंट आहे. पार्टनरशिप नेहमी तुमची खूप महत्वाची असते वैयक्तिक जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये. प्रोजेक्ट स्कोर दाखवतो 59. निखिल आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. ओहो आक्रमण का मी विक्रोलिया संघामध्ये दावेदारी स्पष्ट करतोय दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत निखिल जाधव आणि आज मात्र प्रहार करतायत. धावफलकावरती धावा 6 ने वाढल्या गेल्या. संघाची धावसंख्या 57 आणि निखिल पोहोचतोय 48 वरती. प्लीज आणखीन मोठा फटका निखिल बॅट डब्ल्यू वरती येऊ द्यात. कॅमेरामध्ये दृश्य टिपली जातात. अर्धशतकी खेळी या मैदानावरती एकदा टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी होऊ द्यात. निखिल जाधव याने ठोकलं या स्पर्धेमध्ये आपलं पहिलं अर्धशतकी खेळी मात्र साकारण्याचा प्रयत्न. चौकार 17 बॉल मध्ये 54 धावा करणारा खेळाडू निखिल जाधव मैदानावरून आपण पाहतायत. चांगली बॅटिंग मात्र मैदानावरती करतायत. 63 ला 1 गडी बाद. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्यात. हवेमध्ये बॉल खेळलायत. जलचेची संधी तर त्या ठिकाणी नसणार आहेत. 1 धाव तर घेतलं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरतून लगेचच कॉल दिला गेलाय. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 65 रन 65 लॉस ऑफ 1 विकेट. जय गणेश वाळणे आणि अहिर टीम चला टॉस साठी या. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चला टॉस साठी या. अहिर आणि जय गणेश वाळणे आयोजकांचा संघ आहे तो आता मैदानावरती ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणखीन एक स्ट्रोक तर खेळलाय परंतु तो हवेमध्ये आहेत. झेलचेची संधी आता डबल माइंडिंग त्यामुळे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेला आहे. 2 धाव्याचा प्रयत्न आहे. 2 धावा मात्र निखिल पुन्हा पूर्ण करतायत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 67 67 धावा 1 गडी बाद. शेवटचा बॉल 67 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.5 ओव्हर्स. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. आहो कडक स्ट्रोक जागा बनवली. फटका दर्जेदार खेळलाय. या स्ट्रोक टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. निखिल जाधव यांच्या बॅटमधून येणारा हा गणागती प्रहार धावफलकावरती धावा लगावल्यात. 4 षटकांचा खेळ संपला. 73 धावा मात्र बनवल्यात आणि निखिल जाधव यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर जरूर होणं गरजेचं आहे. 20 बॉल 64 धावांची इनिंग मात्र त्यांच्या बॅटमधून. 8 षटकार 1 चौकार. स्ट्राईक रेट 320 च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या चारही बाजूनं 360 बॅटिंग कशी करायची हे मात्र दाखवून दिलं जातात आणि कॅमेरामॅनने देखील आमचे चांगले दृश्य टिपले आहेत. निखिल यांच्यावरतीच कॅमेरा आपल्याला पाहायला मिळाला. चला पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. दुसरी इनिंग आणखीन इंटरेस्टिंग आहेत परंतु जाऊयात आपण टॉसच्या दिशेने. तिथे दोन्ही टीमचे कॅप्टन पाहायला मिळतील. प्रेझेंटेशन टॉस कबावच्या दिशेने होईल. टॉस जय गणेश वाळणे अँड टीम अहिर.
कॅप्टन देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम आहिर आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल जय गणेश वाळणे. या दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळणार आहेत. मोठं टार्गेट आहे, मोठी मॅच आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही गोष्टी मोठ्या काही गोष्टी छोट्या म्हणून चालत नाहीत. तर तुमची इच्छाशक्ती, तुमची करण्याची प्रेरणा, ह्या सर्व काही गोष्टी तुमच्या इम्पॉर्टंट असतात क्रिकेटमध्ये. त्याही गोष्टी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकत आहेत. आणि इतकं सुंदर असं असलेले मैदान आहेत. त्यामुळे त्याही गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. हॅलो चेक. चला थोडंसं घाई करा. आतापर्यंत 36 चौकार 36 षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मॅच सुरू होईल. महत्वाचा मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष देखील आपण पाहिलं तर मोठं लक्ष असणार आहेत. मॅच नंबर 8 गोडे पारुडचा संघ वर्सेस रुले वैभव. या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहेत. 24 बॉल मध्ये 74 धावांचं लक्ष असणार आहेत. करावं लागेल. संघर्ष हा मोठा आहे, परंतु संघर्षामध्ये मोठी कहाणी जी आहे ना ती लिहिण्यासाठी दोन्ही बॅट्समनला मात्र पराक्रम गाजवावा लागेल. आज कुठला खेळाडू पराक्रम गाजवेल? एका बाजूला निखिलला तर पाहिलं, दुसऱ्या बाजूने पाहूयात. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट. विवेक शिंदे मैदानाच्या बाहेर गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. मोठी विकेट मैदानावरती येतात. नवीन बॅटर हेमंत शिंदे अनुभवी खेळाडू आहेत. येत्या काही दिवसामध्ये रुलेची स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहेत आणि कदापि ते ह्याच मैदानावरती असू शकते. समोर खेळला फटका. छान खेळला क्षेत्ररक्षक मात्र नाही त्या ठिकाणी. बॉलचा पाठलाग चालू आहे. दोन क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅटर हेमंत शिंदे यांच्या बॅटमधून येणारा चौकार. 4 धावेंबाला. जम्बो या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू हेमंत शिंदे सध्या मैदानावरती आपण पाहतायत. 40+ आधीच म्हटलं होतं मी, एक अनुभवी खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. फटका छान खेळला. पुन्हा एकदा बॅटला वळवलं, स्वतःची बॉडी वळवली आणि बॉलला मात्र आपण पाहिलं तर पाठवून दिलंय. लॉंग लेगच्या रिझन मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. मिल्टिल रन 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. 4. प्रसिद्ध असलेले खेळाडू म्हणून आपण ज्यांना पाहतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट ऑफ टाइमच्या थोडासा बाहेर हाताळला बॉलला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी फसले गेल्यात. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 8 डावा धावफलकावरती लगावल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथा बॉल डॉट आशिष यांचा. आशिषचा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल तरी तो प्रेक्षक बनेल. बॉल निघून जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मॅक्सिमम यूज इट. षटकार 6 वाला.
बॅटिंग करायची आहेत. हेमंत शिंदे मात्र मैदानावरती दाखवून देत आहेत पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आहेत. मग पॉवर प्ले मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्षेत्ररक्षकांना फक्त बीट करायचं आहे, क्षेत्ररक्षकाच्या फक्त वरून खेळायचं आहे आणि ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा बॉलवरती धावतायत. त्या ठिकाणी बॉल सीमारेषेच्या लगत चाललाय, बॉल अगदी वेगाने चाललाय निघून सीमारेषेच्या पलीकडे. हेमंत शिंदे ऑन फायर, आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. पहिलं षटक जे धावेंचं येणं गरजेचं होतं ते धावेंचं षटक आलेलं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आशिष यांच्या षटकामध्ये 18 धावा तब्बल कुठल्या गेलेल्या आहेत. आता समीकरण मैदानावरती जाणून घेऊयात. येणारे बॉल मैदानावरती शेष असणार आहेत ते 18 आणि 18 बॉलमध्ये 56 धावींची गरज आहे. 56 होऊ शकत आहेत. अब तक 56 ह्या इथून बनवायच्या आहेत. अब तक 56 होतील की नाही होणार याची देखील आपण सध्या मॅनहॅटन चार्ट जर पाहिला तर कशा प्रकारे बॅटिंग झाले आहेत. सुरुवातीला घोडेपारूरचा संघ कमी होता, तितक्या धावा नाही बनवू शकला पहिल्या षटकामध्ये, परंतु या मॅच मध्ये रुले वैभव संघानं पहिल्या षटकामध्ये धावेंचे जे खास करून मॅनहॅटन चार्ट जर पाहिला तर तिथे दाखवतंय, तिथे ब्लू लाईन आहे, ती ब्लू लाईन दाखवतंय की पहिल्या षटकामध्ये 18 धावेच्या जवळपास हा संघ पोहोचला गेलेला आहे आणि तेच निर्णायक असणार आहेत. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ होत आहेत. आक्रमण दुसऱ्या बाजूने आक्रमणाला सुरुवात झालाय. बॉलला खेळला गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक यूज इट, 6 धावेंचा फटका येतोय. शैलेश शिंदे आता इथून आक्रमण करतायत. 6 येणारे बॉलही मैदानावरती निर्णायक असणार आहेत. आतापर्यंत 2 बॉल या षटकादरम्यान फेकून झाल्यात. रुले वैभव संघाला मात्र ते करून दाखवावं लागेल. हेमंत शिंदे, ओ स्विच इट, व्हॉट अ शॉट. आता काही सुरुवातीच्या कालावधीमध्ये समालोचक थोडंसं आपण पाहिलं होतं तर हा फटका निर्णायक होता, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. 30 सेकंडमध्ये तुम्ही नक्की किती खेळाडू ठेवलेत याची चर्चा आहे आणि पंचाने नो बॉल कळवलाय. नो बॉल वरती मिळालाय. धाबा 4, एकूण धाबा 5. मॅच ऑन आहे, सामना ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा, मोबाईल ऑन ठेवा. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही वरती सध्या मॅच आनंद घेत असेल तर हा सामना ऑन आहे. कधी कुठल्या श्रेणी काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा परिवर्तन पहा हा फटका. कदापि आता एखादा सकाळी आल्यानंतर मैदानावरती थोडासा झाडू मारावा लागतो, आता त्याच प्रकारचा स्ट्रोक होता. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा ओ मिसफील्ड, फ्री हिटच्या बॉलवरती मिसफील्डचा फायदा मात्र मैदानावरून डबल धावेंमध्ये 2 धावेंमध्ये केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा वाढल्या संघाची धावसंख्या 32. समीकरण स्क्रीनवरती पुन्हा प्रेक्षकांना दाखवूयात. 15 बॉलचा खेळ शेष आहे आणि 15 बॉलमध्ये 42 करायचे आहेत. पहिल्या 9 बॉलमध्ये तुम्ही 32 केल्यात. 15 बॉलमध्ये 42 डिफिकल्ट नाही आहेत. करण्याची क्षमता, करण्याची मानस, करण्याचं जिद्द तुमच्यामध्ये असेल ना तर काही गोष्टी करू शकतायत. हेमंत शिंदे, सुपला शॉट थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब झालाय. एकला डबल मध्ये मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, तिथे दुसरी धाव नाही घेतली, थांबवलाय. त्याचं कारणही आहे, दोन्ही बॅट्समॅन सेट आहेत. दोन्ही बॅट्समॅन आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत. एक धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. समीकरण धावफलकावरील धावा जर पाहिला तर 33. 14 मध्ये 41 करायचे आहेत. 41 ला उलट केलं तर 14 होत आहेत आणि 14 ला उलट केलं तर 41 होत आहेत. म्हणजे आकडेवारीचा मामला आहे. आता कोण सॉल्व्ह करेल? 41 ला उलट केलं तर 14, 14 ला उलट केलं तर 41. पाहूया, शैलेश की जंबो, हेमंत शिंदे की पुण्यात शैलेश की निखिल. 15 धावा आतापर्यंत निखिलने खर्च केल्यात 4 मध्ये. फटका छान खेळलाय. स्ट्रोक मात्र दर्जेदार आहे, कडक स्ट्रोक आहे. बॉल बाउंड्री लाईनला, सीमारेषेला गवसणी घालून येईल. शैलेश शिंदे यांच्या बॅटमधून मिळतील धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. कोणाच्या बाजूने नाही माहित, पण कोणाच्या तरी बाजूने, आता कुठल्या संघाच्या बाजूने नारा असणार आहे त्याची चर्चा होणार आहे. 13-37 ची गरज आहे. बॉल मात्र इनटू द गॅप मध्ये खेळला गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. हे षटक देखील निर्णायक राहिलं. 23 धावेंचं षटक राहिलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 41 ला 1 विकेट आहेत. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. त्या मात्र 33. 12
33चा मॅच मैदानावरती सामना ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा, मोबाईल आपले ऑन ठेवा आणि 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलवरती आपण संपूर्ण मॅच पाहू शकतायत. इंटरेस्टिंग मॅच आहेत, महत्वाचा मॅच आहेत, काही होऊ शकतं. 12 बॉलमध्ये 33 धाबा. डीजे पहा पुन्हा एकदा मॅनहॅटन चार्ट जर सध्या पाहिला तर या चार्टमध्ये रुलेचा संघ पुढे दिसतोय. पहिल्या षटकामध्ये तिथे आपण पहिला ओव्हरमध्ये पाहिलं होतं, तो घोडेपारूचा संघ थोडासा मागे पडला होता, त्याच्याही पुढे 18 धावा केल्या होत्या, खास करून टीम रुलेच्या संघानं. आताच्या याच्याही आपण पाहिलं तर चार्टमध्ये 12 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. हेमंत शिंदे शैलेश शिंदे जोडी आहे. हेमंत शिंदे 8 मध्ये 25, 4 मध्ये 15 शैलेश शिंदे. एक पार्टनरशिप महत्वाची मात्र पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहेत. 16.50च्या रन रेटनं ह्या धावा करायच्या आहेत. 12 मध्ये 33. सर 2 मिनिटं थांबवतो. चला यापुढचा होणारा सामना असेल आहिर वर्सेस वाळणे संघ. आहिर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आयोजन कमिटीमध्ये असलेला संघ वाळणे आपल्याला फलंदाजीसाठी सज्ज व्हायचं आहे. चला दोन्ही संघाला विनंती असेल कोणत्याही वेळ नव्हता, या सामन्यानंतर आपण सज्ज राहायचंय. धन्यवाद. वर टू कॉमेंटेटर. 12 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे, इंटरेस्टिंग सामना आहे. या मैदानावरतून आपण सकाळच्या सत्रामध्ये असा एक मॅच पाहिला जिथे 1 बॉल 1 ची रन आहे ती मात्र नाही होताना पाहिलं होतं. बऱ्याच अशा मॅचेसही आपण पाहिलेल्या आहेत. 12 मध्ये 33. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. 2 धाब्यांचा कॉल दिला गेला आहे. 2 धाबा मात्र घेतल्या जात आहेत. 40+ क्रिकेटपटू आहे हेमंत शिंदे. सध्याच्या घडीला 9 चेंडूमध्ये 27 धाबा त्यांनी बनवलेल्या आहेत. वय वर्ष 40च्या प्लस असलेले खेळाडूपैकी एक खेळाडू आहेत आणि अजूनही फिट आहेत. 50+ आहेत, सॉरी 50 वर्षाच्या वरचे खेळाडू आहेत. पहा त्यांचा फिटनेस. आणि याच मैदानावरती मागच्या शनिवार आणि रविवारी 40+ ची स्पर्धा पार पडली होती. तिथेही 40च्या अबाऊचे खेळाडू होते, ते मात्र दाखल झाले होते. फटका मात्र आपण पहिला तर पुन्हा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न बॉलला खेळला गेलाय. लॉंग ऑनला चेंडू मात्र निघून आलाय. त्या ठिकाणी निलेश आहेत, बॉलला अडवतायत, फेकी करतायत. एकाच जागेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. समीकरण जाणून घेऊयात. येणारे चेंडू आहेत 10 मध्ये 30 करायचे आहेत. 10 30 म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला इक्वल सिच्युएशन 3 रन तर घ्यायच्याच आहेत कंपल्सरी. 10 मध्ये 30 होऊ शकतायत. बिलीव्ह इन अचीव्ह स्वतःला सांगावं लागेल. पाठीमागे फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. शॉट फाईन लेगला 1 वेळा नाही 2 वेळा तोड सातामधून कॅच निसटत होता, पण त्यानंतर मात्र हा बॉल हातामध्ये पकडला आणि तिथून मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलाय. मोठी विकेट आलाय. तिथून शैलेश शिंदे माघारी परतला. 15 धावा बनून शैलेश शिंदे बॅक टू डिपार्ट गॉन. खेळत होती की काय हाही प्रश्न होता. म्हणजे 1 वेळा नाही 2 ते 3 वेळा हातामध्ये तो बॉल येत होता. त्यानंतर कॅच शेवटी अखेरीस कॅच घेतलात आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागलेला आहे. नवीन बॅटर दाखवलं होत आहेत. अजूनही मॅच ऑन आहे, सामना ऑन आहे. ज्या पद्धतीनं निखिलनं शेवटच्या सत्रामध्ये बॅटिंग केली होती तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. नवीन आलेले बॅटर आहे सचिन शिंदे हेमंत शिंदे ही जोडी आता सध्या मैदानावरती. 9 मध्ये 30. फुलटस बॉल मिस केलाय. जीवनात कधी 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये आलेला फुलटस बॉल वाया जाऊ द्यायचा नाहीत. फुलटस बॉल वाया जाऊ दिलेला आहेत. आणि बऱ्याच वेळा असे असतं ना की फुलटस बॉलला काही बॅट्समॅन बीटही होतात. म्हणजे फुलटस बॉल आपण टेनिस क्रिकेटमध्ये एक लॉलीपॉप बॉल म्हणून ओळखला जातोय. त्या बॉलवरती तुम्ही फायदा घेणं गरजेचं असतं. 8 मध्ये 29. हेमंत शिंदे यावेळी खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला मात्र खेळला ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा घेतल्यात. प्रयत्न आता मैदानावरती केला जाईल. येणारे 7 बॉल 27 ची गरज. हा बॉल निर्णायक आहे. या बॉलवरती एकतरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. तर शेवटच्या सत्रामध्ये 6 सिच्युएशन 21 22 23 पर्यंत राहू शकतात. पण मोठा फटका तर निर्णायकच असणार आहेत. 7 मध्ये करायचे 27 रन. शेवटचा बॉल निलेशांचा. आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळालेलं आहे. शेवटच्या बॉलवरती फटका खेळलाय समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर होईल का? यस, डेफिनेटली स्टँड अँड डिलिव्हर होईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा बॉल मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. हेमंत शिंदे यांच्या बॅटमधून षटकार. आणि आता समीकरण पहा. 6 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 21. 6-21 चा मॅच आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊ.
6 बॉल मध्ये 21 धावेंची गरज आहे. पण दुसरी ही गोष्ट आहे दुसरी. ज्यावेळी हा खास करून संघ आपण रुलेचा संघ पहिला ज्यावेळी फिल्डिंग करत होता त्यावेळी बॅटिंग करत असताना घोडे पारुड संघाने शेवटच्या 6 बॉलमध्ये मागच्या षटकामध्ये 23 केल्या होत्या. म्हणजे ज्या पहिली इनिंग संपली त्या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 23 रन आल्या होत्या. आता इथून शेवटच्या 6 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. -2 आहेत, -2 आहेत, प्लस तुम्हाला तिथून 21ही करायचे आहेत. काय कशा प्रकारच्या हालचाली घडतील त्याची चर्चा होणार आहे. सध्या स्क्रीनवरती एका स्क्रीनवरती या दोन गोष्टी दाखवल्या जात आहेत. एका बाजूला चालू असलेली मॅच, तिथे काही दृश्य आहेत, दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे देणगीदार स्पॉन्सर यांची चर्चा असणार आहेत. उद्याचा दिवस देखील इम्पॉर्टंट दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. उद्याही या मैदानावरती 12 संघ दाखल होणार आहेत. आजचे 12 संघ आपण पाहतायत, उद्याचे 12 संघ या मैदानावरती दाखल होतील. ABC असे 3 ग्रुप मात्र विभागले गेलेले आहेत आणि त्या ग्रुप्समध्ये सुरू असलेला हा रणसंग्राम सध्या क्रिकेटचा आपण पाहत आहात. 24 संघ, 3 ग्रुप, 8चे 3 ग्रुप आहेत. मॅच इम्पॉर्टंट आहे. 6 बॉलचा खेळ शेष आहे. 21 ची गरज आहे. सचिन शिंदे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हेमंत शिंदे. पाहुयात तिसऱ्या बाजूने शुभम मैदानावरती येत आहेत. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पुल नाही करू शकले. एक धाव तर मात्र त्या ठिकाणी घेतली गेलेली आहेत. स्वतः निखिल त्या ठिकाणी मात्र येत आहेत बॉलवरती. आता फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतात. बॉलला अडवतात निखिल जाधव. एक धाव मात्र पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 20. 5-20 वाला मॅच आहे. परंतु जोपर्यंत हेमंत शिंदे आहेत ना तोपर्यंत हा मॅच ऑन आहे. जम्बो या नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू, वय वर्ष 50च्या प्लस असलेले खेळाडू, इतकी वर्ष क्रिकेटमध्ये, इतकी वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये, खास करून रुळे संघाच्या माध्यमातून देखील क्रिकेट खेळत असताना अनुभव जो मात्र त्यांनी मिळवलेला आहे तोच अनुभव त्यांना आता पणाला लावावा लागेल. आहे श्रमता या खेळाडूकडे 12 मध्ये 36 धावा त्याने केल्या आहेत. आज वय वर्ष 50 असताना देखील तो मात्र चांगली कामगिरी करतोय, हेही खूप महत्वाचं आहे. पहा येणारे चेंडू 5-5 मध्ये 20 ची गरज. ओव्हर द विकेटने हेमंतसाठी फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का? क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. झेल तर नाही होऊ शकत. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरतून सुरू झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हेमंत त्या ठिकाणी मात्र धावतोय. 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट होत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 18 धावेंची गरज. 18 ची मॅच आहे. 4 बॉल मध्ये महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचे मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेला हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. 4 बॉल मध्ये 18 धावेंची गरज. येत्या 25 तारखेला देखील याच मैदानावरती एक स्पर्धा येते रुलेच्या संघाच्या माध्यमातून. सोडून दिलाय बॉल. बाकीचं काम पंचांवरती. पंच लगेचच वळाल्यात, एक्सरसाइज करतात आणि सांगतात हा बॉल आहे वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. येणारे चेंडू मैदानावरती शेष असतील 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. त्या अजूनही 17. 4 बॉल 17 धावेंची गरज. हेमंत शिंदे टायगर अभी तक जिंदा है हेच मात्र टॅगलाईन वापरतायत. फटका खेळलाय, छान खेळला, हवेमध्ये खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निखिल जाधव कुठली चुकी करणार नाही. फलंदाज हेमंत शिंदे जो एकटा अगदी वाघाप्रमाणे लढत होता त्याला मात्र माघारी पाठवलंय. विकेटचं पतन. फलंदाज बाद गॉन. चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्याच गोष्टीची की हेमंत यांना साथ देण्यासाठी एक चांगला बॅटरची गरज होती. पण त्या बाजूने दुसऱ्या बाजूने एक चांगला बॅटर येणं गरजेचं होतं. तितकं प्रॉमिसिंग सचिन नाही खेळले आणि कदापि तो इम्पॅक्ट जाणवला. 3 बॉल 17 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 17 ची गरज आहे. 17 खतरावाला आहे. चेंडूला खेळलाय. पूल सक्सेसफुल होईल आणि चेंडू मात्र निघून जाईल. आता पंचांच्या इशाऱ्याची वाट पोळे पंचाने दर्शवलाय. हा येतोय दर्जेदार खणखणीत वालने चषकातील चौकार. 4
हा मॅच मध्ये समीकरण आता 2 बॉल मध्ये 13ची गरज. आता कदापि प्रवीण सांगतो माझा नंबर हा का आहे, थोडासा पुढे येणं गरजेचं होतं. तुमच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला गेले, त्याला स्टिअर करण्याचा प्रयत्न बॉलला कळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला अडवलं गेलेलं आहे. एक धाव मात्र प्राप्त होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती रन करायचे आहेत 12. एक बॉल आणि एक बॉल मध्ये 12 धावांची गरज. लास्टचा शेवटचा बॉल. अजून काही होऊ शकतं, भविष्यवाणी करणं कठीण आहे. 1 बॉल 12. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि हा सामना आहे तो सामना या ठिकाणी संपलाय. 11 धावेने मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय टीमला.